फलंदाजी करतोय तो विश्वासचा संघ, फिल्डिंग करतोय तो ममताचा संघ। सामना सुरू होतोय आणि पहिला चेंडू यू, चांगली गोलंदाजी, डॉट बॉल सुरुवात होते। यू सामना करेल तो श्रेयस। पहिलं षटक सुरू झालंय, दुसरा चेंडू सुद्धा डॉट। ऑफ साइडला चेंडू गेलाय, मनीषा आमरे स्टँड मध्ये एक धावेसाठी खातं खोललंय ते श्रेयसने साठी। आता मात्र जबरदस्त असा शॉट, पंचांचा इशारा, 2 धावा सेलिब्रेशन केक स्टँड मध्ये। धावा झाल्या त्या 3। पहिलं षटक, 4 चेंडू 3 धावा। लो बॉल आणि चेंडू गेलाय तो शिवाजी चव्हाण स्टँड मध्ये एक धावेसाठी एकच 2 धावा या चेंडूवर मिळत आहेत। आणि हा जबरदस्त असा शॉट आणि सावकाश सावकाश सावकाश। आणि कडक असा शॉट ऑफ साइडला मनीषा आमरे स्टँड मध्ये। बॅट त्यांनी असं वरती हवेमध्येच घेऊन ठेवली होती, कधी चेंडू येतोय आणि कधी मी मारतोय। आणि अशा प्रकारे एक धाव मिळते ती आदिला। पहिलं षटक संपलेलं आहे, धाव संख्या आहे ती 6 धावा आणि पंचांचा इशारा पॉवर प्लेचा। पॉवर प्ले मध्ये मागे जे 2 धावा डिक्लेअर आहेत तिकडे फक्त 2च फिल्डर उभे राहू शकतात। उंच पुरा असा उर्विश, श्रेयस आणि उर्विश। हा फुलटॉस चेंडू, परंतु खरं तर याच्यावर धाव मिळायला पाहिजे होतं, परंतु फिल्डरकडे आणि कोणतीही धाव मिळाली नाही। पुन्हा एकदा श्रेयस तयार, गोलंदाज उर्विश। आता मात्र मनगटाची नजाकत दाखवत ऑफ साइडला खेळलेला चेंडू एक धावेसाठी। फुलटॉस चेंडू आणि आधीने पटकावलाय ऑफ साइडला। मला वाटतं आधीची ऑफ साइड जबरदस्त अशी ऑफ साइडची बॅटिंग आहे। आणि अशा प्रकारे आधी बाद झालेला आहे, बॉक्स आउट झालेला आहे। त्याची जागा घेईल तो विहान। विश्वास या संघाला टार्गेट सेट करायचं आहे ते ममतासाठी। आणि उर्विशची चांगली गोलंदाजी, लगातार दुसरी विकेट घेतली आणि त्याची जागा घेण्यासाठी आलाय तो अर्जुन। आणि हॅट्रिक बॉल, पाहूया हॅट्रिक होते का। सर्व प्रेक्षकांना विनंती आहे की आपण पाहतोय की आपल्या संघाची मॅच सामना संपला की ते सर्व प्रेक्षक निघून जातात त्याच्या संघाचे। तर कृपया सर्वांना विनंती आहे की
आपल्या संघाची फक्त मॅच पाहायची नाही आहे, त्या सगळ्यांचं क्रिकेट आपल्याला पाहायचं आहे. आणि जबरदस्त प्रयत्न, एक धाव पटकावले ते अर्जुन. चेंडू गेला होता मनीष आमरे स्टँड मध्ये. धाव संख्या झालेली आहे ती 11. 2 षटकाच्या समाप्तीनंतर आशिष, गोलंदाज आशिष, आणि जबरदस्त अशी फिल्डिंग. 3 धावा वाचवलेल्या आहेत. नो बॉल, ठीक आहे, नो बॉल आणि 1 धाव, अशा 2 धावा मिळत आहेत. आशिष अर्जुनला, चांगली फलंदाजी करतोय अर्जुन. चांगली फलंदाजी मनीष आमरे स्टँड मध्ये 1 धावेसाठी 14 धावा. खरोखरच हा लहान अर्जुन चांगली फलंदाजी करतोय, गॅप मध्ये चेंडू मारतोय विशेषतः. आता मात्र त्याला स्वतःची विकेट गमवावी लागली आहे श्रेयसला स्ट्राईक देण्यासाठी. अशा प्रकारे अर्जुनने आपली कामगिरी देत आहे. आणि चांगली फलंदाजी शिवाजी चव्हाण स्टँड मध्ये 1 धावेसाठी पटकावला लेग साईडला. 1 धावे, धाव संख्या होते 17. आता मात्र चांगली गोलंदाजी, 1 चेंडू शिल्लक आहे. सामना करेल तो आरुष. आणि पुन्हा एकदा 1 धावेसाठी शिवाजी चव्हाण स्टँड मध्ये चांगली फलंदाजी. आणि ऑफ साईडला कोणतीही रिस्क न घेता मनीष आमरे स्टँड मध्ये 1 धाव मिळते ती श्रेयसला. पुन्हा एकदा उर्विश तयार, शेवटचं षटक. आणि चांगली फिल्डिंग, चौकार मारण्याचा प्रयत्न चालू आहे, धावगती वाढवण्याचा प्रयत्न चालू आहे. 4 चेंडू शिल्लक. आणि वाईड बॉल, गुड लेफ्ट. आणि चांगली फिल्डिंग पुन्हा एकदा. आणि स्वतः एकट्याने 2 धावा काढलेल्या आहेत, पण ते मिळणार नाहीत त्याला. दोघांनी धावा काढायच्या असतात. ऑफ साईडला मनीष आमरे स्टँड मध्ये 1 धावेसाठी धाव संख्या आहे 21. 2 चेंडू शिल्लक. आणि जबरदस्त अशी फिल्डिंग करत आहे. आणि परंतु मला वाटतं धावचीत झालेली आहे तो श्रेयस, त्यामुळे ही आता जी चोरटी धाव सुद्धा मिळणार नाही. शेवटचा चेंडू शिल्लक, धाव संख्या आहे 21. स्ट्राईकवर आहे तो आरुष. अशा प्रकारे 4 षटक संपलेले आहेत. धाव संख्या आहे ते 21. फुलटॉसचे
चेंडू आणि अंशुलने लेफ्ट साईडला तो पटकावलाय तो मनुष्य आमरे स्टँड मध्ये. खातं उघडलंय ते आपल्या संघाचं. टार्गेट आहे आपल्या संघाचं. टार्गेट आहे छोटस ते फक्त 22 धावांचं. ममता या संघासाठी सलामीची जोडी मैदानात आहे आणि अवांतर धाव. यानंतरचा जो सामना होणार आहे तो विकास विरुद्ध श्रद्धा आणि 1 धावेसाठी पटकावला आहे तो अंशुलने लेफ्ट साईडला. डावपुरा फलंदाज अंशुल, गोलंदाज विहान, विश्वासचा गोलंदाज विहान. लक्ष आहे ते फक्त 22 धावांचं. 24 चेंडू माझ्याकडे आहेत. उर्विश, उंच गुराचा फलंदाज उर्विश हलकासा ऑफसाईडला पुश केलाय तो मनीषा आंबरे स्टँड मध्ये 1 धावेसाठी आणि सहज अशी 1 धाव त्यांनी प्राप्त केलेल्या आपल्या संघासाठी. धावा झाल्या त्या 4. 2 चेंडू शिल्लक आहेत. 4 चेंडू 4 धावा. टार्गेट आहे ते फक्त 22 धावांचं. यानंतर महिलांचा सामना आहे. विकास विरुद्ध श्रद्धा. उलटॉन चेंडू बॅटवर घेतला लेफ्ट साईडला शिवाजी चव्हाण स्टँड मध्ये 1 धावेसाठी. तयार आणि चकवलेला आहे फलंदाजाला, परंतु 1 धाव मिळते. धाव संख्या होती ती 6. पहिलं षटक संपलेलं आहे. आणि चेंडू वळवलाय तो लेफ्ट साईडला जस्टिन चेटिया स्टँड मध्ये. 1 धाव मिळते ती युगला. लेफ्ट साईडला चेंडू गेला तो शर्वरी इंटरचा 4 बॉल 22 रन. लेफ्ट साईडला पुन्हा मारण्याचा प्रयत्न आणि 1 धाव धावून काढलेली आहे आणि पंचांचा इशारा नो बॉल +1. अशा प्रकारे 2 धावा. पॉवर प्ले मध्ये फक्त 2 खेळाडू राहू शकतात, त्यामुळे अतिरिक्त धाव मिळते. जबरदस्त अशी फिल्डिंग अर्जुन आणि मात्र शेवटी 1 धाव मिळालेली धावून काढलेली आहे. कदाचित डायरेक्ट स्टंपला लागला असता तर विकेट मिळू शकली असते. त्यामुळे चांगली फिल्डिंगची गरज आहे विश्वास या संघाला. ते अर्जुन करून दाखवतोय. चेंडू वळवला, जबरदस्त असा चेंडू वळवला, पण युगने बॅटने 1 धावेसाठी पटकावला. धाव संख्या झाली ती 12. पुन्हा एकदा मनीषा आंबरे स्टँड मध्ये 1 धावेसाठी धाव संख्या वाढते 13. काही चमत्कार करू शकतो का? आपण पाहतोय दर दिवशी कोणता ना कोणता खेळाडू आपला सामना आपल्या चांगल्या खेळाने वळवतो, त्याची दिशा वळवतो. पाहूया. पहिल्या चेंडूवर 1 धाव प्राप्त केली ती उर्विशने आणि स्ट्राईक दिलाय तो युगला. जबरदस्त असा चेंडू केलाय तो सेलिब्रेशन केक स्टँड मध्ये 2 धावांसाठी आणि 2 धावांमुळे धाव संख्या झाली ती 16. फक्त 6 धावांची अजूनही गरज. चांगली पुन्हा एकदा फिल्डिंग
फिल्डिंग विहान यांच्याकडून धावांची गरज आहे. लेफ्ट साइडला शिवाजी चव्हाण स्टँड मध्ये 1 धावेसाठी गेलेला आहे. 7 चेंडू 4 धावा. 7 चेंडू 4 धावा. उमेशने हा पटकावला चेंडू, परंतु बाकीचं काम केले त्या बाउंड्रीचा जो फिल्डर आहे त्याने 1 धाव तत्पूर्वी मिळते. दोन्ही संघ पहिला सामना खेळणार आहेत. आणि फिल्डिंग थोडीशी 1 धाव मिळते ती उर्विशला. फक्त 2 धावांची गरज. 5 चेंडू 2 धावा. 1 धाव काढलेली आहे. चेंडू गेला होता बाउंड्री पर्यंत. धावून 1 धाव काढलेली आहे. इक्वलच झालेला आहे. आता फक्त 1 धावांची गरज. आणि सहजासहजी युगने तो पटकावला तो मनीष आमरे स्टँड मध्ये 1 धाव मिळते. अशा प्रकारे ममताचा संघ हा विजयी झालेला आहे. विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन.